नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2025-26 अंतर्गत SRPF गट क्रमांक 15 BC कॅम्प गोंदियासाठीची पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी जी आहे SRPF साठीची ही सध्या सुरू असून आजची 29 मार्चला जी मैदानी चाचणी आजच्या दिवशी घेण्यात आली होती, तर यामध्ये जवळजवळ 30 ते 40% उमेदवार एका चुकीमुळे बाहेर पडलेले आहेत. आता ही नक्की काय चुकी आजच्या दिवशी त्यांच्याकडून झाली होती, त्याचबरोबर मैदानी चाचणी कशा पद्धतीने पार पडली, इव्हेंट कशा पद्धतीने होत आहेत आणि कट ऑफ जो आहे हा कितीपर्यंत जाऊ शकतो, आजच्या व्हिडिओमध्ये ही सगळी माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर SRPF गट क्रमांक 15 BC कॅम्प गोंदियासाठीची मैदानी चाचणी फिजिकलची ग्राउंडची सुरुवात ही झालेली आहे. BC कॅम्प गोंदियासाठी 29 मार्च रोजी फिजिकल टेस्ट या घेण्यात आलेल्या आहेत. रिपोर्टिंग टाइम हा सुद्धा प्रत्येक जिल्हा घटकनिहाय जो महत्त्वाचा आहे, या कारणामुळे सुद्धा काही उमेदवार लेट आल्यामुळे बाहेर पडत आहेत. तर रिपोर्टिंग टाइम जो आहे रात्री म्हणजे सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून लाईन रँक लावणं हे फायदेशीर झालं आहे, कारण उशीर झाला तर तुम्हाला एंट्री मिळत नाही, डायरेक्टली बाद केले जात आहे. तर या कारणामुळे ग्राउंडमध्ये प्रवेश केल्यानंतरनं तुमचं पोचल्यानंतरनं हॉल तिकीट हे चेक केलं जात आहे. त्याच्यानंतरनं आधार कार्ड चेक होतो आणि बॅग गेटवर जमा करावे लागते. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला एक अर्ज भरावा लागतो, त्याच्यावर फोटो अटेस्ट करायचा आहे, फोटो चिटकवायचा आहे. त्याच्यानंतरनं सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल आणि झेरॉक्स या त्या ठिकाणी आवश्यक असतात. आवश्यक कागदपत्र काय काय आहेत, तर यामध्ये पेमेंट स्लिप भरलेला फॉर्म द्यायचा आहे. त्याचबरोबर हॉल तिकीट याची प्रिंट द्यावी लागते. 10वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, 12वी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे द्यावं लागतं. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट त्या प्रवर्गामधून जर अर्ज केला असेल तर त्यासाठी ते आवश्यक आहे. डोमेसिल सर्टिफिकेट, निवास प्रमाणपत्र, TC, शाळा सोडल्याचा दाखला, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक असतं. त्याच्यानंतरनं आधार कार्ड 7 ते 10 म्हणजे 1 ते 4 ते 5 तरी फोटो तुमच्याजवळ बरोबर असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतरनं पुढची प्रक्रियामध्ये उंची आणि छाती मोजमाप केलं जातं. यामध्ये उंची 168 सेंटीमीटरपेक्षा कमी असेल तर थेट बाद करून उमेदवार बाहेर होतो SRPFच्या पोलीस भरतीमधून. त्याच्यानंतरनं छाती चेस्टची आहे 79 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर उगवणं आवश्यक आहे. यानंतरनं उमेदवारांना चेस्ट नंबर दिला जातो. प्रत्येकाला पायाला सेन्सर आणि चिप असलेला हा चेस्ट नंबर जो आहे हा दिला जातो. आणि त्यानंतरनं फिजिकल टेस्ट जे आहेत हे सुरू होतात. सगळ्यात पहिल्यांदा मैदानी चाचणीमध्ये 100 मीटर रनिंग, 100 मीटर धावणे, त्याच्यानंतरनं गोळाफेक आहे, 5 मीटर रनिंग आहे. तर या पद्धतीने हा क्रम आहे SRPF साठीचा. पोलीस भरतीसाठी जी शिपाई पदासाठीची असते ती वेगळी आहे आणि SRPF साठीची थोडीशी वेगळ्या पद्धतीने हे पोलीस भरती मैदानी चाचणी घेतली जाते. लवकर आल्यास तुम्हाला हा चांगल्या पद्धतीचा क्रम मिळतो आणि उशीर केल्यास तुम्हाला 5 किलोमीटर आधी द्यावं लागतं आणि याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे थकवा हा जास्त येतो. यामुळे जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर तुम्ही त्या ठिकाणी मैदानावर पोचणं आवश्यक आहे. महत्त्वाच्या टिप्स आहेत की 100 मीटर रनिंगमध्ये साधी स्पीड रन जे आहे हे आवश्यक आहे. त्याचबरोबर गोळाफेकमध्ये जास्त विचार न करता गोळाफेकचा फोकस हा असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं 5 मीटर रनिंगमध्ये 2.5 किलोमीटर पुढे आणि 2.5 किलोमीटर परत, म्हणजे राऊंड जो आहे या पद्धतीने किंवा असा 2.5 किलोमीटरचा आहे, त्याच्यानंतर येऊन जाऊन दोन्ही 5-5 किलोमीटर या पद्धतीने तुम्हाला ग्राउंड ही पूर्ण करावे लागते 5 किलोमीटरसाठीच्या रनिंगसाठीची. यामध्ये मीडियम स्पीड ठेवणं खूप फायदेशीर ठरू शकतं. जास्त स्पीड पण नको आणि खूप कमी पण स्पीड नको. जास्त स्पीडने गेल्यानंतर पाहू शकतो थकवा हा जास्त जाणू शकतो. बूट हे आवश्यक आहेत, शूज, स्पोर्ट्स शूज. त्याचबरोबर सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एनर्जीसाठी फळे आणि ग्लुकोज तुम्ही ठेवू शकता. शेवटपर्यंत रनिंगसाठीचा स्टॅमिना हा असणं आवश्यक आहे. आता सेंटरला कसं जायचं आहे
हे सुद्धा पाहून घेऊयात. ज्या उमेदवारांची आता मैदानी चाचणी याच्यानंतर असेल तर SRPF 15 बेसिक कॅम्प गोंदियासाठीचे जे मैदान आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रेल्वे स्टेशन समोरून फ्री SRPF ची बस जी आहे ही उपलब्ध आहे. येणे जाणे दोन्ही हे फ्री आहे. त्याचबरोबर राहण्याची जी व्यवस्था आहे या पोलीस भरतीसाठी 20 ते 30 उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मात्र या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नाही आहे. तुम्हाला जेवण जे आहे हे स्वतः आणावं लागणार आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुमची मैदानी चाचणी ज्या दिवशी आहे तुम्ही या पद्धतीने तयारी तुमची असणं आवश्यक आहे. आपला जो व्हिडिओ आहे त्या उमेदवारांसाठी फायदेशीर ठरू शकतो. आता अपेक्षित कट ऑफ जे आहे मैदानी चाचणीसाठीचे आत्ता 29 मार्चला ज्या मैदानी चाचण्या झाल्या त्या अंतर्गत आपण अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत. आता पोलीस भरती शिपाई पदासाठी 50 गुणांपैकी मैदानी चाचणी असते. मात्र SRPF साठी 100 गुणांपैकी असते. त्यामुळे 100 गुणांपैकी कट ऑफ हा कसा लागेल हा जाणून घेऊयात. थोडक्यामध्ये अपेक्षित जी कट ऑफ आहे SRPF गट क्रमांक 15 बेसिक कॅम्प गोंदियासाठी अपेक्षित जो कट ऑफ आहे कॅटेगरीनुसार SC प्रवर्ग 91 ते 93 पर्यंत, ST प्रवर्ग 93 ते 95 पर्यंत, त्याच्यानंतर VJ NT 93 ते 95, OBC SBC प्रवर्ग 93 ते 95 आहे. EWS थोडासा 2 गुणांनी खाली आला 91 ते 93 पर्यंत आणि ओपन प्रवर्ग ओपन कॅटेगरी 97 सगळ्यात जास्त जातोय. तर या पद्धतीने हा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे कारण कॉम्पिटिशन स्पर्धा ही खूपच जास्त आहे आणि 100% याच पद्धतीने हा कट ऑफ जो आहे बेसिक कॅम्प गट क्रमांक 15 गोंदियासाठी SRPF साठी हा कट ऑफ अशा पद्धतीने लागणार आहे. आता यानंतर खेळाडू, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, होमगार्डसाठी हा थोडासा त्या गुणांनी तो थोडासा कट ऑफ जो आहे प्रत्येक प्रवर्गासाठी त्यांच्यानुसार हा कमी येईल. म्हणजे 97 असेल तर 94-95 पर्यंत हा लागू शकतो. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे वेळ मी अगोदर सुद्धा सांगितलेला आहे. सकाळी लवकर, जेवढ्या लवकर तुम्ही मैदानावर पोचाल तेवढ्या लवकर तुमची मैदानी चाचणी घेतली जाईल. वेळ जी आहे सकाळी 3 ते 4 वाजता पहाटे हे सुरू होत आहे आणि त्यानंतर सकाळी 9 वाजेपर्यंत मैदानी चाचणी हे पूर्ण होते उमेदवारांचे. त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्हाला पोचता येईल तेवढ्या लवकर पोचायचं आहे. शक्यतो 3 वाजण्याच्या आधी पहाटे सकाळी पोचा आणि सर्व डॉक्युमेंट तुमच्याजवळ त्या पद्धतीने तयार ठेवा. स्टॅमिना मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे कारण जेवढ्या लवकर तुमची मैदानी चाचणी पूर्ण पडेल तेवढ्या लवकर तुम्हाला ते चांगलं ठरणार आहे आणि जेवढे चांगले मार्क्स मिळणार आहेत. दिवसाची नसल्यामुळे सकाळची मैदानी चाचणी असल्यामुळे या ठिकाणी पाहू शकता गोंदिया हा जो जिल्हा आहे या अंतर्गत त्याच्यामध्ये सुद्धा तापमान जे आहे दिवसाचं हे खूप जास्त असतं. या कारणामुळे सकाळी 9 वाजेपर्यंत मैदानी चाचण्या या पूर्ण केल्या जातात आणि या कारणामुळे सकाळच्या वेळेमध्ये चांगल्या पद्धतीचं मैदानी जे आहे फिजिकल परफॉर्मन्स जो आहे उमेदवारांचा असतो आणि या कारणामुळे कट ऑफ जे आहे ही जास्त असणार आहे SRPF साठीची. ज्या पद्धतीने आपण यामध्ये मुंबईसाठी पाहिलं होतं, मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी कट ऑफ जे आहे दुपारच्या 12 ते 1 उन्हाच्या दरम्यान उमेदवारांना मैदानी चाचणी परफॉर्मन्स द्यायला लागला होता आणि या कारणामुळे त्या ठिकाणी कट ऑफ ही कमी गेली होती. मात्र त्याच्या विरुद्ध SRPF गट क्रमांक 15 बेसिक कॅम्प गोंदियासाठी जो कट ऑफ आहे हा 100% चांगला आणि जास्त लागणार आहे. गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये सुद्धा हा चांगला असणार आहे. कॉम्पिटिशन स्पर्धा हे त्या ठिकाणी सुद्धा जास्तच आहे. तो एक चूक जी आहे यामध्ये उंची कमी असेल, त्याचबरोबर डॉक्युमेंट नसतील, अशा छोट्या छोट्या चुकींमुळे सुद्धा उमेदवार हे बाहेर जात आहेत. सगळ्यात मोठी चूक म्हणजे उशिरा येणं, वेळेवर न पोहोचणं. आता सकाळी लवकर पोचायचं आहे यासाठी तुम्ही त्या पद्धतीने अगोदरच तयार असणं आवश्यक आहे. थोडा उशीर झाला आणि तुम्ही वेळेवर पोहोचला नाहीत तर या पद्धतीने तुमचं जो स्वप्न असेल SRPF बनण्यासाठीचं हे पूर्ण होऊ शकत नाहीये. तर या कारणामुळे सगळी गोष्टीची खबरदारी घेऊन त्या ठिकाणी वेळेत पोचता येईल हे गोष्ट तुमच्या लक्षात असणं आवश्यक आहे. पोलीस भरती 2025-26 बाबतच्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.